हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. इकडे बघू शकताय सुंदर अशी कमळाची रांगोळी आवर्जून शुक्रवारी काढावी दारामध्ये. माता लक्ष्मीला कमळ हे अतिशय प्रिय आहे. कमळामध्ये बसलेली आहे माता लक्ष्मी. त्यामुळे आपल्या दारामध्ये रोज जर नित्यनेमाने किंवा शुक्रवारी पौर्णिमेला जर तुम्ही दारामध्ये कमळ काढलं आणि त्यामध्ये अशा सुंदर कलर भरला तर माता लक्ष्मी आवर्जून आपल्या घरामध्ये आनंदाने प्रवेश करेल आणि अखंड वास करेल. तर इकडे बघू शकता जवळनं तुम्हाला दाखवते. खूप सुंदर रांगोळी काढली. आणि हे जे आपलं गोकर्णाचं झाड आहे ना, तर रोज गायी खात होत्या, त्यामुळे मी इकडे ठेवले. खूप चांगलं आलं होतं आणि त्याला रोज गायी त्याचे शेंडे खायला लागले, म्हणून मी इकडे दारामध्ये ठेवले. तर असं सकाळी सकाळी रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर घरातलं जरा थोडंसं आवरावर केलं आणि त्यानंतर मला पूजा पण करायची होती. स्वामींची पूजा करायची होती, देवघरातल्या देवांची पूजा करायची होती. तर घरातलं सगळं असं आवरून घेतलं आणि इकडे बघू शकता आपल्या देवघरातल्या देवांची पूजा वगैरे करून घेतली. देवघरातल्या देवांची पूजा तर करून घेतली, पण फुलं मात्र व्हायची राहिली होती. चला म्हटलं, छान अशी बागेमध्ये भरपूर फुलं आलेले आहेत. तुम्ही बघू शकताय जसं आपलं झाडांची कटिंग केली ना तशी भरपूर फुलं लागलेली आहेत. एका ताईंनी कमेंट केली होती की ताई तुम्ही भरपूर फुलं येण्यासाठी काय करताय. तर आणखीन तर मी कुठलं खत वगैरे घालत नाही, फक्त ती मला माझ्या समर्थाने एक शेतातला तो युरिया आणून दिला होता. पांढरा असतो बघा, तो शेतात पिकांना घालतात. तर तोच मी थोडा थोडा महिन्यातनं एकदा टाकत असते. बाकी आणखीन कुठलं खत वगैरे मी काय फुलांना वापरत नाही ह्या झाडांना. आणि व्यवस्थित कटिंग आणि भरपूर असं पाणी दिलं ना की भरपूर झाडांना फुलं लागतात. आता हे पिवळ्या फुलाचं झाड आहे ना, एवढं छान कट केलं होतं आईने, तरीसुद्धा ते इतकं चांगलं हिरवगार फुटलं आणि त्याला भरपूर कळ्या पण आल्यात आता. आणि त्याला काय खत वगैरे घालत नाही मी. बघू शकता एवढी ताटभर अशी फुलं निघाल्यानंतर किती आनंद होतो आहे. भरपूर अशी गुलाबाची फुलं, जास्वंदाची फुलं आणि पांढरी फुलं, तर अशी भरपूर फुलं आणलेली आहेत देवांना व्हायला. इकडे बघू शकताय मस्त असं गुगळ टाकून घेते आणि किती प्रसन्न वाटतं बघा सकाळी सकाळी अशी ताटभर फुलांची आणि मस्त अशी गुगळ वगैरे ही करून देवपूजा करायला. तर अशी माझी रोजची नित्यनेमाने देवपूजा असते. सगळ्या ताईंना माझे देवपूजेचे व्हिडिओ पाहायला आवडतात, त्यामुळे मी नेहमीच देवपूजा शेअर करत असते. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कुठल्या शहरातनं व्हिडिओ पाहताय हे मला खूप जाणून घ्यायचं असतं. आणि आपल्या वैरागमधून किती मैत्रिणी व्हिडिओ पाहतायत हे सुद्धा मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा बरं का. कारण नेहमी मी हे करते, सगळ्या ताई म्हणतात मी इथलीच आहे तिथलीच आहे, पण प्रॉपर काय सांगत नाहीत की मी इथलीच आहे म्हणून. इकडे सुंदर अशी माझी देवपूजा झाली, बघू शकताय तुम्ही. आणि हा सुद्धा नारळ आता आपला उगवलेला आहे. हा तर उगवलाच होता, पण अलीकडचा नारळसुद्धा सुंदर असा कोंब आलेला आहे. थोडासा वरती आला ना मी तुमच्याशी नक्की शेअर करेन तो आणि तुम्हाला दाखवेल सुद्धा. छान अशी गुलाबाच्या फुलांनी केलेली सुंदर देवपूजा कशी वाटली कमेंट